नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुशांत जाधव यश ॲग्रो लॅबमध्ये ॲज अ चीफ केमिस्ट काम करतोय. सर, आपलं नाव आणि गाव सांगा. नमस्कार, माझे नाव गणेश पंडित जाधव, मुक्काम पोस्ट सावर्डे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. ह्या वर्षीचं तुमचं सर नियोजन कसं आहे? या वर्षी पहिला आपण पानदेट परीक्षण, माती परीक्षण, पानदेट परीक्षण करून घेतलं. 40 आणि 80 दिवशी करून घेतलं. पानदेट परीक्षण 40 आणि 80 दिवशी करून घेतलं. त्यानुसार आपण खताची मात्रा दिली. तर माती परीक्षण करण्यामाग काय उद्देश होता तुमचा? माती परीक्षण करण्यामागचा उद्देश म्हणजे आपला माती चिकट होती, त्याची जमीन ऑप्शनवर येत नव्हती, म्हणजे असं बोंडा बसबुशीत हे राहत नव्हतं. आणि फ्लावर आपल्याला फ्लावरिंगमध्ये प्लॉट दरवर्षी कुजव्यात घावायला, कुजायला 100% कुजायला, त्यामुळे उत्पादन काही मिळालं. ठीक आहे. त्यावेळी तुम्ही माती परीक्षण केली, त्यावेळी तुम्हाला खताचा डोस प्रॉपर दिला. त्या खताच्या डोस मध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची खत दिली? सल्फेट मधली दिली आपल्याला? सल्फेट मधली दिली आपल्याला. फेरस सल्फेट असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, त्यानंतर कॅल्शियम सल्फेट असेल, ही खतं आपल्याला त्या माती परीक्षण केल्यानंतर त्यातनं सोडण्यासाठी आपल्याला दिलतात. ह्याच्या आधी तुम्हाला माहित होतं का तुमची जमीन चुनखडी आहे असं? ते आपल्याला काय माहित नव्हतं, म्हणजे आपली माती अशी चिकट असायची, त्यामुळं आपण माती परीक्षणासाठी दिलत. म्हणजे मातीची थोडक्यात सुपीकता कमी, जमीन चोपण झाली. यावेळी जे खताचा डोस दिलाय तुम्ही, त्याचा तुम्हाला वर काय फायदा जाणवला? होय, फायदा जाणवला की आपल्याला. आता तुम्हाला सांगतो, आपली बाग पूर्ण पिवळी पडली होती, हे डिफिशियन्सीत होती प्लॉट. मग त्यानंतर आपण पानदेट परीक्षण आणि माती परीक्षण करण्यासाठी दिली. ती दिल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्याची खताची मात्रा केल्यानंतर आपलं पान व्यवस्थित झालं. मला असं वाटत नव्हतं की आपण आपले पान प्लॉटला राहील, पण जसं ती पानदेट परीक्षण केलं आणि ज्याची खताची मात्रा केली त्यानुसार पान हे व्यवस्थित राहील. आजचा तुमच्या बागाचा दिवस किती आहे? आता 100 दिवस पूर्ण झाले बागाला. आज 100 दिवस पूर्ण झाले. आजच्या 100व्या दिवसाची मॅच्युरिटी आणि मागच्या वर्षीच्या 100व्या दिवसाची मॅच्युरिटी, याच्यामध्ये काय फरक आहे? मागच्या वर्षी 100व्या दिवशी एवढी काडी पिकलेली नव्हती. यावेळी जरा काडी पिकल्या, चांगली जास्त पिकल्या त्या मागच्या वर्षीच्या प्रमाणात जास्त. द्राक्ष शेतीमध्ये आता जो युवा शेतकरी काम करतो, त्या शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश द्याल? आपण पानदेट माती परीक्षण करून घेतलं पाहिजे आणि अभ्यास करून शेती केली पाहिजे. ठीक.